इथे माझी चालू आहे तयारी माहेरी जाण्याची। मी खूप एक्साइटेड आहे। ऍक्च्युली माझ्या आईने मला एक चॅलेंज दिलं होतं आणि मी ते चॅलेंज एक्सेप्ट केलं होतं। अच्छा गाईस, तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल की माझं घरी जाणं अचानकपणे कॅन्सल का झालं तर हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्लॉगच्या आधीमध्ये किंवा शेवटी कुठेही मी ते गोष्ट सांगू शकते आणि प्लीज हा व्लॉग स्किप करू नका। आणि जर तुम्हाला व्लॉग आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। तुम्हाला माझा थोडासा आवाज वेगळा येत असेल कारण माझी तब्येत बरी नाहीये, मला सर्दी झाली आहे आणि सर्दी होण्यामागचं रिझन सुद्धा काय आहे ते पण या व्लॉगमध्ये तुम्हाला कळणार आहे। सो व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। हाय, हॅलो, नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग। सो मुंबईमध्ये सध्या खूप गरमी होत आहे, आमच्या भागामध्ये पाऊस नाही पडत आहे आणि इथे माझी चालू आहे तयारी माहेरी जाण्याची। आता मी भरत आहे बॅग। तर आता सगळं सामान तर मी काढून ठेवलेलं आहे, बघू काय काय घेऊन जायचं। माहेरी जाण्याची एक्साइटमेंट काय असते हे फक्त एका मॅरिड मुलीलाच कळू शकतं। जवळपास 7 ते 8 महिने झालं मी घरी गेलेली आहे, दिवाळीला गेलेली, त्याच्यानंतर मी आत्ताच चाललेली आहे। त्याच्यामुळे इथे सगळ्या बॅग्स आणि पॅकिंग वगैरे तुम्हाला दिसत आहे। यात 2 मोठ्या बॅग्स, एक सॅक जी माझ्या आईचीच आहे आणि आता माझी आई फिरायला जाणार आहे त्याच्यामुळे तिने मला ही शॉपिंग करायला लावली होती। सो तिच्याच एक बॅग तिची आणि एक मी माझ्या मावशीसाठी घेतलेली आहे। ऑलमोस्ट मी इथे माझे सगळे कपडे भरून ठेवलेले आहेत, तरीसुद्धा मी चेक करते की काही घेऊन जायचं का किंवा काही विसरायला नको। आणि त्याच्यात सगळी बऱ्यापैकी बॅग भरून झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे हा टॅग काढायला मी विसरून गेलेली आहे। सो दोन्ही पण बॅगचे मी इथे टॅग्स काढून घेतलेले आहेत। इथे जरासं मला कन्फ्यूज होत होतं कारण सॅकसुद्धा घेऊन जायची होती। मग आता ही बॅग मी कशी भरू, कारण माझ्याकडे अजून एक एक्स्ट्रा सॅक असणार होती जी माझी स्वतःची आहे। मग मी त्या सॅकमध्येच कपडे भरले आणि अक्षयचा कॉल आला की मी येतोय, सो माझ्यासाठी झटपट काहीतरी बनव। मग मी इथे त्याच्यासाठी सिम्पल त्याची फेवरेट खिचडी बनवली। तांदूळ, मूग डाळ, हळद आणि मीठ एवढीच 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये होऊन जाते आणि मुंबईमध्ये खरंच खूप गरमी होत होती। खिचडी बनवताच माझी हालत बेकार झाली होती। तुमच्याकडे पण अशीच गरमी आहे का कमेंट करून नक्की सांगा। आणि इथे यस, डन, ऑलमोस्ट डन झालेलं आहे माझं बॅग भरून। आणि फायनली इथे माझी बॅग भरून झालेली आहे। माझं मेकअपचं सामान, कपडे हे सगळं मी भरून घेतलेलं आहे। घालून जाण्यासाठी एक ड्रेससुद्धा बाजूला काढून ठेवलेला आहे आणि ही इथं बॅग आधीच भरून झालेली आहे। The next day. माझी घरी जाण्याची पूर्ण तयारी झालेली आहे आणि मी खूप एक्साइटेड आहे। इतक्या दिवसानंतर मी घरी चाललेली आहे। ऍक्च्युली माझ्या आईने मला एक चॅलेंज दिलं होतं, मी दिवाळीच्या वेळेस जेव्हा घरी गेलेली तेव्हा, की जोपर्यंत तू तुझी तब्येत कमी करत नाहीस, जोपर्यंत तू थोडी बारीक होत नाहीस, तोपर्यंत तू घरी यायचं नाही। आणि मी ते चॅलेंज एक्सेप्ट केलं होतं आणि यस, आता इथून पुढे जाऊन मला फक्त माझ्या आईची रिॲक्शन पाहायची आहे माझ्याकडे बघून, तिला काय वाटत आहे, कसं वाटत आहे। सो आपण त्याचा पण व्हिडिओ याच्यानंतर मी तो व्हिडिओ लावेलच। तर बघूया आता आईची काय रिॲक्शन असणार आहे मी पोहोचल्यावर। उद्या सकाळी मी निघणार आहे आणि यस, सगळी पूर्ण तयारी माझी झालेली आहे, बस उद्या निघायचं आहे। रात्री अक्षयची अचानकच तब्येत खराब झाली, त्याला जरा सर्दी खोकला झाल्यासारखं वाटत होतं। त्यामुळे मी इथे त्याला अद्रकचं पाणी बनवून दिलेलं होतं आणि मॅच पाहत आम्ही ते अद्रकचं पाणी पित होतो। बाय बाय, टेक केअर, काळजी घे। हो, लवकर या। बाय बाय बाय। अक्षयला मला सोडवायला येण्यासाठी वेळ नव्हता कारण त्याचं शूट लागलेलं होतं, तो शूटिंगला चालला होता। सो मी एकटीच जाणार होते आणि इथे जाता जाता माझ्याकडून हा मोबाईल विसरला असता कारण तो मी चार्जिंगला लावून ठेवलेला होता। आणि यस, आता मी निघालेली आहे। अभी मजा आएगा ना भिड़ो। लिफ्टची वाट इथे मी पाहत आहे। माझ्याकडे ओझं असल्यामुळे मी इथे ओला ऑटो बुक करून चाललेली होते आणि जातानाचा हा नजारा बघा। हा जो व्ह्यू आहे ना, हा माझा खूप फेवरेट व्ह्यू आहे। जेव्हा पण मी मीरा रोडहून ठाण्याला जात असते ना, त्या टाईममध्ये मला हा व्ह्यू खूप मनाला भावतो। सध्या पावसाळा चालू असल्यामुळे हे वातावरण खूप निसर्गरम्य झालेलं आहे। माझा मूड ऑफ व्हायला इथूनच सुरुवात झालेली होती कारण मला मेसेज आलेला होता की तुमची ट्रेन 1.5 ते 2 तास लेट आहे। एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी। आणि मी घरातून लवकर निघाले होते आणि आज विशेष म्हणजे मला ट्रॅफिक नाही लागलं, तर मी 50 मिनिटांमध्येच पोहोचलेली होती। 11 वाजता निघाले आणि 11:50ला मी स्टेशनला होते। मग मी वेटिंग रूममध्ये बसली, इथे छान चार्जिंगची सोय होती आणि हा साऊंड पण होता, परंतु हा बिघडलेला होता। इथे जे अनाऊन्स केलेलं आहे ते बाहेर जाऊनच ऐकावं लागत होतं, परंतु ही जी वेटिंग रूम होती ना, ही क्लीन होती
होती, याचे वॉशरूमसुद्धा खूप क्लीन होते. सो तुम्ही पण इथे बसू शकता. पण मला बसून बसून परत वैताग आला होता, खूप फ्रस्ट्रेट झालेली होते मी. आणि जेव्हा ट्रेनचं जे अपडेटेशन आलं होतं तेव्हा बरीच गर्दी या रूममध्ये चालू झाली होती. आपण पाहू शकता ही भुवनेश्वर एक्सप्रेस होती, त्यामुळे सगळे जे आंध्रातली लोक होते तेच इथे जास्त होते. सगळेजण येऊन बसलेले होते. आणि परत अजून ऐन टायमाला मेसेज आला की तुमची ट्रेन अजून पुढे 2 तास लेट आहे. जवळपास 6-6:30 वाजता येणार होती. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी। भाई मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो। नहीं ये मजाक हो रहा है, एक सेकंड यार, मजाक हो रहा है। मग मी कॅन्सल केलं जायचं. आणि हेच मेन रिझन होतं मी घरी जाण्याचं कॅन्सल करायचं, की इतका वेळ इरिटेट झाले माझी. इथे रडून रडून परेशान झाले होते मी. सगळा मूड ऑफ झालेला. आणि त्या रडण्यामुळे मला सर्दी झाली. आणि त्याचमुळे मला इथे झेंडू बामचा सहारा घ्यावा लागला होता. मुझे अपने घर जाना है, मुझे घर जाना है. आता इथे बरेच जण मला असंही बोलतील की मी बसने किंवा 4 व्हीलरने का नाही गेले. मला 4 व्हीलर चालवता येते, पण मी इतकी कॉन्फिडंट नाही आहे की मी इतकं लाँग ड्राईव्ह करून स्वतः जाऊ शकेल. तर मला बॅक पेनचा खूप त्रास आहे आणि मी ट्रॅव्हलिंग नाही करू शकत बस किंवा ट्रॅव्हल्सने किंवा 4 व्हीलरने सुद्धा. मला डॉक्टरने स्ट्रिक्टली वॉर्न केलेलं आहे. मला फक्त आणि फक्त ट्रेन आणि फ्लाईट याच 2 गोष्टीचं मी ट्रॅव्हल करू शकते, कारण अक्षयला वेळ नसल्यामुळे एकटीलाच जाणं होतं मला. सो थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.